सुरेश पाटील यांना जे जखमी म्हणतायत त्या विरोधकांवर ढाण्या वाघाचा पंजा पडेल तेव्हा या गटाचा निकाल राष्ट्रवादी आणि उबाटाच्या बाजूने लागलेला दिसेल. सुरेश पाटील हाडाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पक्षाची निष्ठा ही त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे आणि पंचायत समितीचे 2 उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी सुरेश पाटील यांनी आजपासून जोरदार कामाला सुरुवात केली असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान बोलताना सांगितले. स्थानिक किमान 200-400 प्रमुख सहकाऱ्यांच्यासह 2 तास त्या ठिकाणी भेट घेतली, उत्तम संवाद केला. ते जखमी वाघ नाही, ते ढाण्या वाघ आहे. आणि त्यांना जे जखमी म्हणतात त्या ढाण्या वाघाचा पंजा ज्यावेळेला त्यांच्यावरती पडेल त्याला विरोधकांना या मतदारसंघातला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने 100% लागेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. हाडाचे कार्यकर्ते आहेत, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आम्ही एका कुटुंबात असल्यासारखेच दीर्घकाळ वावरत आलो. त्यामुळे त्यांची निष्ठा पक्षाशी नेतृत्वाशी बांधिलकी जी आहे, त्यामुळे उमेदवारी हा विषय त्यांच्या दृष्टीने गौण आहे, पक्ष त्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी आजपासूनच जोरदारपणाने कामाला सुरुवात केलेली आहे. ते सक्रिय नव्हते ही बाब खरी होती, परंतु आज संध्याकाळी मी गेलो, 2 तास त्यांच्या निवासस्थानी बसलो. किंवा 300-400 प्रमुख कार्यकर्ते होते, 100 आसपास माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या. त्यांच्या सर्व भावना मी ऐकून घेतल्या, त्यांचं निराकरण केलं. पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ केली होती, परंतु अखेरच्या टप्प्यामध्ये अंतर्गत चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने पक्षाच्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने लागतील. ताकदीने आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी दिली आहे. त्यामुळे नाराज सुरेश पाटील यांची नाराजी दूर करण्यात तटकरे यशस्वी झाल्याने सावरोली जिल्हा परिषद गटात संतोष बैलमारे यांची ताकद आता वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.